मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ, तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचं सुद्धा उद्घाटन। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याची शक्यता। वादग्रस्त मंत्र्यांना दणका बसणार का याकडे लक्ष। कोकाटेंकडून कृषी खात्याचा पदभार काढून घेणार असल्याच्या चर्चा। कृषी खातं मकरंद पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता। मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटे यांच्याकडेच राहणार। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी प्रहार संघटनेचं आज राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन। शेतकरी सुद्धा आंदोलनात उतरणार। आंदोलनाआधीच कार्यकर्त्यांची धरपकड। अल कायदाच्या दहशतवाद्यांकडे मिळाले ऑपरेशन सिंदूरचे दस्तऐवज। गुजरात एटीएसनं 4 संशयितांच्या मुसक्या आवळल्या। जिहादी साहित्य सुद्धा जप्त। बीएमसीला दलालांचा विळखा। कंत्राट प्रक्रियेमध्ये दलाली, मनसेचा आरोप। आज संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार। शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक। राष्ट्रवादीकडून पालिकेच्या तयारीला वेग। पुणे काबीज करण्याची रणनीती बैठकीत ठरणार। जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू। ऑगस्ट अखेर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होण्याची शक्यता। देशात मतांवर डल्ला मारला जातोय। निवडणूक याद्यांवरून आरोप करत राहुल गांधींचा हल्लाबोल। निवडणुकीदरम्यान 1 कोटी नव्या मतदारांचा समावेश झाल्यावरून सुद्धा सवाल। मुंबईला पाणी पुरवठा करणारी भातसा आणि तानसा धरणं ओव्हरफ्लो। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। हेटवणे धरण भरल्यामुळे नवी मुंबईची तहान सुद्धा भागणार। मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम। आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट। पावसाची रिपरिप सुरूच। अनेक भागात पाणी साचायला सुरुवात। समुद्राला सुद्धा मोठी भरती येणार। मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत अजूनही स्पष्टता नाही। आज कोर्टात पुन्हा सुनावणी। राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष।